दुर्गाचा विवाह विशाल श्रुती याच्याशी 2009 मध्ये झाला होता। अगदीच कोवळ्या वयात दुर्गाचे लग्न झाले आणि ती संसारात रमली होती। 17-18 वर्ष असतानाच ती नांदायला गेली होती। तिला पतिसुख मिळत होते। सुरुवातीचे दिवस मौज मजेचे गेले होते। दोघे पती पत्नी जवानीचा आनंद घेत होते। निसर्ग आपले काम चोख बजावत होता। या दाम्पत्याला 2 आपत्ती झाली। संसाराचा व्याप वाढत गेला, खाणारी तोंडे वाढली, तशी जबाबदारी देखील वाढली। तसे संसारात तणाव वाढू लागला। विशाल दिवस रात्र राबत होता, संसाराचा गाडा ओढत होता, तर दुर्गा घरात बसून कंटाळत होती। भरभरून शरीरसुख भोगलेल्या दुर्गाला आता एकटेपणा जाणवू लागला होता। तिचा पती कामाच्या व्यापात अडकला होता, त्यामुळे तो पुरेसा वेळ देत नाही, सुख देत नाही, अशी दुर्गाची भावना झाली होती। त्यातून तिची चिडचिड वाढली, दोघांमध्ये भांडणे होऊ लागली। अखेर 3 वर्षांपूर्वी दोन्ही अपत्य पतीजवळ ठेवून तिने आपले पतीचे घर सोडले। ती माहेरी गळंकी येथे राहू लागली। 2 मुलांची आई असली तरी ती काही वयाने फार मोठी नव्हती। अवघी 30 पार केलेल्या दुर्गाचे रूप कोणालाही भुरळ घालेल असे होते। त्यातच नवरा सोडून आल्याने काही जणांची नजर तिच्यावर पडली होती। तिलाही पुरुषांच्या सोबत हवी होती। याच दरम्यान ती गावातील अनिल जांभेकर याच्या संपर्कात आली। वास्तविक अनिल याच्यावर दुर्गाचे लहानपणापासूनच प्रेम होते, मात्र नाईलाजाने तिला दुसऱ्याशी लग्न करावे लागले होते। ती कोणालाही मनातले सांगू शकली नव्हती। तिचे लग्न झाल्यानंतर अनिलचे लग्न झाले होते। त्यालाही 2 अपत्ये होती, पण आता दुर्गाने पतीला सोडून गावात राहायला आली आणि अनिलचा जीव तिच्याकडे ओढला गेला। लहानपणीचे प्रेम उफाळून आले आणि दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। ते दोघे गाव सोडून जवळच असलेल्या परतवाडा येथील टिंबर मार्केट जवळ खोली घेऊन लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले। अनिल मिस्त्री काम करायचा, तर दुर्गा बचत गटाची कामे करायची। दोघांनी प्रेमाचा संसार थाटला होता। दोघांनाही प्रेम मिळाल्याने ते सुखात जगत होते। तर अनिल कधी कधी गावात पत्नी व मुलांकडे येत होता, त्यांना खर्चाला पैसे देऊन आपले कर्तव्य निभावत होता। 3 वर्षांचा कालखंड लोटला गेला। अलीकडे दुर्गा आणि अनिल या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद होऊ लागले। कारण काही असो, वाद होतच होता। त्यातच दुर्गा अनिलकडे महिन्याला 10-15 हजार रुपये मागत होती। तसेच त्याला पत्नी आणि मुलांच्या भेटीला जाऊ देत नव्हती। तो बायको मुलांना भेटतो, त्यांना पैसे देतो, या कारणावरून ती अनिल बरोबर वाद घालत होती। हा वाद दिवसेंदिवस वाढतच गेला। आता अनिल चांगलाच कंटाळला होता। त्याला दुर्गापासून सुटका हवी होती, मात्र दुर्गाला संपवल्याशिवाय सुटका होणार नाही हे त्याला माहित होतं। त्याच्या मनात तिला ठार मारण्याचे विचार येऊ लागले। अखेर तो दुर्दैवी दिवस उगवला। दिनांक 4 जुलै रोजी संध्याकाळी त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला। नेहमीप्रमाणे पैसे देत नाही, बायको मुलांना भेटायला जातो, हेच कारण होते। दुर्गा बडबडत होती, तो दारूच्या नशेत होता, तोही तिला शिव्या देत होता, तिच्या अंगावर धावून गेला, तीही त्याला प्रत्युत्तर देतच होती। त्याने तिला मारहाण केली, तसा तिनेही त्याचा गळा दाबला। तो गांगारला, पण त्याने माघार घेतली नाही। तिने त्याला मारहाण केली आणि शिव्या देत बसली। काही वेळातच तिची झोप लागली, पण अनिल जागाच होता। तिने गळा दाबल्याची त्याच्या मनाला लागली होती। ती आपल्याला मारून टाकेल, त्याआधी आपणच तिला मारावे असा विचार तो करू लागला। मध्यरात्री उलटून गेली होती। तो उठून दबक्या पावलाने तिच्याजवळ गेला आणि मागचा पुढचा विचार न करता त्याने रुमालाने तिचा गळा आवळला। तिला जाग आली, ती तडफडू लागली, पण त्याने पकड सैल केली नाही। काही वेळातच ती थंड पडली। तिचा जीव गेला होता। ती ठार झाल्याचे लक्षात येताच पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हालचाली सुरू केल्या। त्याने त्याचा मित्र अनिल उर्फ संदीप नागले याला बोलावून घेतले। तो येईपर्यंत मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून ठेवला। अनिल येताच त्याच्या मोटरसायकलवर मृतदेह ठेवून ते बाहेर पडले। तेव्हा रात्री 3 वाजून गेले होते। रात्रीच्या काळोख्यात ते 15 किलोमीटर दूर ब्राह्मणवाडा परिसरात पोहोचले। तिथे पुलाखाली कोणी जात नाही अशा ठिकाणी मृतदेह टाकून ते दोघे पसार झाले। जणू काही झालेच नाही अशा अभिर्वात ते दोघे फिरत होते, पण गुन्हा कधी लपत नाही। गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा दिवस, दुपारी 2 वाजण्याची वेळ होती। अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र गवई यांना माहिती मिळाली की ब्राह्मणवाडा रोडवर हनुमान मंदिरापुढे पुलाखाली एका स्त्री जातीचा मुंडकी नसलेला एक मृतदेह पडलेला आहे। घटनेचे गांभीर्य पाहता गवई यांनी पोलीस स्टेशनमधील ड्युटी ऑफिसर आणि इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। शिरसगाव कसबा ते ब्राह्मणवाडा धडी रोडवरील श्रीधर ताजने यांच्या शेताजवळ बगाडीच्या नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत चादरीमध्ये बांधून टाकल्याचे दिसत होते। मृतदेहाची बारकाने पाहणी केली असता मृतदेहाचे हात, पाय आणि डोके राखाडे ब्लँकेट टाकून त्याला निळ्या रंगाचा कापडी पट्टीने कमरेजवळ बांधले होते। कमरेचा भाग हा खुला व कुजलेला होता। मैताच्या अंगामध्ये पिवळ्या रंगाची साडी होती, पिवळ्या रंगाचा ब्लाऊज, गुलाबी रंगाचा पेटीकोट होता। दोन्ही हातामध्ये
दोन हिरव्या बांगड्या घातलेल्या दिसत होत्या. उजव्या हातावर समोरील भाग AM दुर्गा आणि मागील भागात अनिल असे गोंदलेले दिसत होते. मृतक महिलेच्या गळ्यातील गुलाबी रंगाचा रुमाल स्कार्फने गळ्याला गुंडाळून गळफत दिल्याचे दिसून आले. मृतकाचा चेहरा कुजल्यामुळे ओळखता येत नव्हता. पायात पांढऱ्या धातूच्या तोरड्या तर नखांना नेल पॉलिश लावली होती. मृतकाचे अंदाजे वय 25 ते 30 वर्ष वाटत होते. ठाणेदार गवई यांनी वरिष्ठांना कल्पना देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. काही वेळात घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बघ्यांची तोफा गर्दी झाली होती. अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह नाल्यात टाकल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती. शिरसगाव कसबा पोलिसांनी अज्ञात महिलेचा खून प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या टीमने मृतक महिलेच्या वर्णनाची शोध पत्रिका तयार केली. मृतदेह कुजलेला असल्याने चेहरा ओळखू येत नव्हता. मात्र हातावरील AM दुर्गा आणि दुसऱ्या बाजूने अनिल गोंदवलेल्या हाताचा फोटो शोधपत्रिकेत टाकून जिल्हा व जिल्हाबाहेर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. तसेच जिल्ह्यात व लग्नातल्या लगतच्या मध्य प्रदेश प्रांतावरील वर्णनाची महिला बेपत्ता आहे का याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी परतवाडालगत असलेल्या मध्य प्रदेश प्रांतात एक दुर्गा नावाची महिला बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्यामुळे मध्य प्रदेशकडे पथक रवाना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. दरम्यान परतवाडा येथील एका YouTube चॅनलवर सदर बेपत्ता महिलेविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या चॅनलच्या संपादकास एक कॉल आल्याचे त्याने स्थानिक गुन्हे शाखेस कळवल्यावर कॉल आल्यानंतर त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की माझी बहीण दुर्गा श्रुती ही बेपत्ता असून तिच्या हातावरील AM दुर्गा आणि अनिल असे गोंदलेले आहे. आता पोलिसांचे काम काहीसे हलके झाले होते. त्या व्यक्तीस बेपत्ता दुर्गाविषयी अधिक विचारणा केली असता त्यांनी सांगितले की दुर्गाचा विवाह 2008 मध्ये अचलपूर येथील श्रुती सोबत झाला होता. मात्र ती पतीसोबत न पटल्याने 3 वर्षापासून आपल्या गावातील तिचा प्रियकर अनिल जांभेकर याच्यासोबत परतवाडा येथे टिंबर मार्केट जवळ राहत होते. आता पोलिसांनी अनिल जांभेकरचा नंबर मिळवला आणि आधुनिक तज्ञानाच्या सहाय्याने अधिक माहिती काढली. तेव्हा अनिल जांभेकर हा घटनास्थळाकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला तातडीने हालचाल करून गळंकी गावात जाऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याच्याकडे विचारणी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देऊ लागला. मात्र पोलिसांचा बाजीरावचा प्रसाद मिळतात त्याने सर्व काही सांगितले. आपणच दुर्गाचा गळा दाबून खून करून एका मित्राच्या मदतीने मृतदेह नाल्यात टाकल्याचे कबूल केले. त्यामुळे नाल्यात ब्लँकेटमध्ये गुंडाळून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित आरोपीस 24 तासात जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी केल्याने पोलिसांवर अभिनंदनाचा सर्वस्व स्तरावरून वर्षाव होत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.